मित्रांनो बघा खोपोलीमधून परत येतोय. आता पोचलो आहे बँड्राला. हा बघा घरी चाललो आता वर्सोवाला. छान आभाळ झालेला आहे, ॲटमॉस्फिअर पण खूप छान आहे. सकाळलेत माझी मम्मा काय करते बघा. कोण आहे? दर चाल जरा येऊन चाल. मस्त डॉग आमचा बसलाय मम्मीच्या कडेवर, मागे बसलाय, फिरतोय. दही खाल्ले 2. इथे थांबलोय मित्रांनो आपण. आता बघू शकता तुम्ही हे सगळं प्रॉपर्टीज SRA मध्ये जाईल लवकरच. इथे पण तुम्हाला बिल्डिंगच बघायला मिळतील. काल दुकान, परवा दुकान बंद होतं. 2 दिवस बंद होतं. तर लोकांचे खूप जास्त फोन आलेत, दुकान चालू करा, कुठे आहात, लावणार आहे का, ऑर्डर पाहिजे. मग आता आपल्याला त्यांना सांगितलं आपण की आम्ही लावणार आहोत 12 तारखेला. आणि नेमकं बघा कसं मित्रांनो, 2 दिवस मुश्किलने गेले. तर आज नेमकी आपल्याला वडापावची ऑर्डर आहे, जी घरातून देणार आहे आपण. ती ऑर्डर आपण घरातून देणार आहे. 63 वडापाव आहेत टोटल. तिथेच कॉर्पोरेट ऑफिस तुम्हाला सांगितलेलं ते. आता आपली तिकडची ऑर्डर फिक्स झाली आहे. हॅलो, कंटाळला का? नाही त्याला झटकता, छोटा आहे तो. चला आता पोचूया घरी लवकर. 9 वाजलेत, 9:20. लेट्स गो. मित्रांनो बघा देवाला कशी काळजी असते. देवाला बोलो कशी काळजी असते की 60 वडापाव होते. तर त्या मॅडमनी फोन केला आणि त्यांनी सांगितलं की 100 वडापाव करा. म्हणजे दुकान आपलं थोडंसं मागे आलं ते परत पुढे गेलं. आम्ही दोघं टेन्शनमध्ये की आज पण पोलीस आले तर काय करायचं. तर मग आता 100 वडापाव झालेत. लगेच मी दुसरा हा कुकर झाला की हा, आणि 1 प्लेट कांदा भजी पण आहे. नॉमिनल आहे, त्यांच्या डायरेक्टरला खायचं आहे. तर त्यांच्या डायरेक्टरला खायचं 1 प्लेट कांदा भजी. टिफिन आले होते पण खूप जास्त दमलो होतो ट्रॅव्हल करून. तर मम्मीला बोलू नको घेऊ. झोपून देत नाहीये बिचारा, शांत झोपल्यावर त्याच्यामुळे मला गाडीवर पण नीट बसणार नाही. झोपू द्या, ते पण दमले. मी बसलो अभ्यास करायला, पण सारखे फोन येतात कंटिन्यू. तर आता हे करतो आणि मग बटाटे सोलायला घेतो. बघा मित्रांनो ऑर्डर प्रिपरेशन सुरू झाली आहे. 100 वडापावची. छान मस्त घरामध्ये पूर्ण सेटअप आम्ही तसा ठेवला आहे, जो ऑर्डर द्यायला आपल्याला इथून इझी पडेल. आणि ही आपली पॅकिंग आहे नॉर्मल. ह्याच्यामध्ये आपण वडे ठेवूया. तुम्ही बघू शकता मागे ठेवले आहेत मी. कट करून घेऊन जायचे आहेत. बाकी चटणी वगैरे सगळी रेडी आहे. तर सुकी चटणी बनवून झाली. बाकीच्या चटण्या सगळ्या कंटेनरमध्ये पॅक करायच्या आणि मग घेऊन जायचं. तर डिलेवरी आपल्याला आहे अराउंड 4:30. तर आपण त्याच टायमाला रीच करूया, बिकॉज आपल्याला दुकान लवकर लावायचं आहे आज. ओके, वी हॅव टू अवॉइड पोलीस, सो वी हॅव टू पुट द शॉप अर्ली टुडे. सो लेट्स गो. मित्रांनो ब्लॉग केला आहे चालू. आपण सेटअप थोडा चेंज केला आहे आज. मम्मा हे बघ, मम्मा हे बघ इथं काय सेटअप बघू शकतो मित्रांनो. हा जरा मजबूतच सेटअप चेंज केला आहे मी. जितका होईल तितका. मग पैसे तुला घ्यायला जमेल का? अभी हो रहा है. मामा हे तिथे ठेवते का? दादा पुढे घे गाडी पुढे लाव. 4 वडा. मग पैसे काढ ना मामा. काय चुकून पडतात. काय ते फेक कचरा आहे तो. किती दादा तुला? 3 पार्सल आहेत का? करतो. चटणी लाव. 3 तेरे.
तुम्हाला सगळे चटणी लावायचं? चटनी लगा देना और सूखा चटनी मिर्ची अलग से बांध के देना। ठीक आहे ठीक आहे. थोडा वेळ लागेल. हो मम्मा, थोडासा व्लॉगला सरळ करतेस का तुझ्या हाताने? पोचेल का हात तुझा? दादा जरा हे सरळ करा कॅमेरा. फिरवा थोडा माझ्याकडे. हां ते दोरा येणार. ठीक आहे असू दे. करतो काहीतरी थांब. विनय उसको उठा के उस पे रखना. जे तुझ्या कामात हाँ उसको उठा के उधर रख वो टेबल पे. हाँ बस चलेगा. बराबर है। मम्मा दे चल. चालेल चला असं आहे. काटली कुठे गेली? असू दे, नाही पडणार ते. तुम्हाला एक ना विनय तेरे 3 आहेत ना? मेरे को भी एक दो खाने के लिए। येलो मामा तुम्हाला एक सुका चटणी सोबत देऊ ना? सूखा चटनी मिर्ची देना। तुम्हाला काय हवं? गोड चटणी. मला साबुदाणा वडा वाला. थोड़ा सा आगे लगा दे. वो है ना स्टैचू है ना वहाँ पे लगा. ठीक है मामा. थोड़ी सी सूखा चटनी और कौन सा मीठा? दोनों। टोपीच घालून येते. तो डायरेक्ट ह्याच्यातून येतो. किती पार्सल आहे तुझे? 1 मिनटं थांबा. बांधतो मामा हे पकड ना. आता मी वरती वडे घालतोय. पहिला असंच त्याच्यामुळे नंतर बसायचं काम करायचं. 1 मिनटं थांब. एक ना तुझं? एक ना? काहीतरी चालतं. 2 लोकांचे 3 पार्सल आहेत. काय झालं मम्मा? काय चावतंय? मला हाजी त्याच्या बघताय नाही. मग मी इथे ना थोडं स्लो होणार आहे बांधायला, कारण की मी हातात बांधतो डायरेक्ट. विनय येले 70 आहे क्या? दे रहा हूँ. काय हवं तिला मम्मा? काय पाहिजे होतं तिला पण? कशाला तू कपडा ठेवतो? वडापाव दे नाही. हे घे. कोणाला हवं? 1 मिनटं थांब. तू सोडतेस ना? हां बाई ऐक ना, मी खाली आहे ना, पिशवी आहे मम्मा, पिशव्यान दे ना. दे दो, 2 बंद। ठीक आहे. ठीक आहे. खाली कॅरी बॅग आहे, देतो. कॅरी बॅग दे ना मम्मा. खायचं आहे तुला? खायचं आहे का? ठीक आहे. 10 10 रुपये 20 ना? मग मला पाहिजे मम्मा. देऊ ना शकत. एक पार्सल आहे, खायचं आहे. चटणी लावून देऊ नको ना? प्लेन देऊ ना? येस.
ठीक आहे. मग मिरच्यांमध्ये थोडंसं मीठ टाकते का? खाली मीठा चटणी गेलं. 2 यांचे आणि 3 दादाचे होते त्या. मग मीठ टाक ना मग मिरच्यांमध्ये. त्यात पण मिरच्या पडले. एक पेपर बॅगाने त्याला जराशी जागा कमी कर ना खालच्या स्टूलवर ठेवून ते थोडी जागा अडवून. काय झालं? बंद होते. हो 2 दिवस गावाला गेलेलो. गावाला गेला किती हवेत? 2 का? थांबा 1 मिनटं. मम्मा मला जरा ते पिशव्या देशील तर बरं होईल. अरे बाबा लोकांना द्यायचं आहे मम्मा. नाही सांग पेपर बॅगमध्ये देतेस ना 3 कुठे देतोय मी? पिशव्यानं लक्षात ठेव. ठीक आहे ठीक आहे. 2 ना? बरोबर. हो हो. ते वडे टाक इथे मम्मी. ठीक आहे मम्मी ते वडे टाक मम्मी इथे. देतो जर एकदम गरम घेऊन जा. हां हां मी बांधले होते रे पण ते थंड होतील ना मग लोक घेऊन गेले. तुला गरम भेटतील ना मग. 460 टाकले. ओके तो बघ खाली दिसला. धर दादा. एक देऊ ना खायला. चटणी ठीक है. क्या कह रहे हो? सूखा चटनी उसी के अंदर है सब. मतलब पाव के अंदर भी है पाव के बाहर भी है. मिर्ची भी है. मम्मा मित्रांनो BMC आली आहे आणि सगळं बंद करतात मम्मा. बाद में बेटा बाद में थोड़ा टाइम बाद आओ. कसं करायचं आता हे? मित्रांनो BMCने पूर्ण धडकूसच घातला आहे. गॅस बंद केला मी. दो दिन छुट्टी था अभी आया. देखो ये क्या हो रहा है. मराठी माणसात काय करायचं दादा? काय नाही करायचं. काय थांबा जरा एक थोडा तरी थांबा ना. थोडा तरी थांबा. थोडं 1 मिनिट थांबणार आहे. घे बरोबर. केलं बंद? बंद तर केलं आम्ही. सिलेंडर राहून दादा. घे बघू घे. हे घे पाकडे. सामान काढा लगेच सामान काढा. टाइम नाही एवढं. ये दोनों डाल के दे दो ना. सामान काढा. दोनों दे दो. बोलो लोग मानते हैं. फाईन घ्या काय दादा काढतो ना मी. गाडी काढतो ना. साईडला घेतो ना. तुम्ही घेऊन जाय आम्ही साईड काढतो. थोडाशी सुका राजा मोठी इकडे सुका डाल. मैं डालता हूँ. काय प्रॉब्लेम है यार. हा
अभी आ जाए तो ये वापस। अरे यार बघताय ना मित्रांनो काय चाललंय इथे। बोलो ना क्या पहचान वाला है कोई पहचान का नहीं और कोई इसके सामने कुछ नहीं है। डराते अपने लोग का भी लेके गए मम्मा काढ तू गाडी, तू हे काढ मम्मा सगळं, तू कढई खाली घे। नहीं ले लिया मैंने खाली प्लास्टिक का भी फाईन मारेल। प्लास्टिकच्या पिशव्या फाल्गुनकडे ते लोक फाल्गुनी सगळं घेऊन जा। नंतर नंतर BMC है। भैया आपने ऑनलाइन किया पेमेंट? आई एम सो सॉरी। Oh, so sorry. हो सर आमची सारथीची गाडी येणार आहे पुढच्या महिन्यात। सारथीची आमची गाडी येणार आहे पुढच्या महिन्यात। आता काय नाही होऊ शकत तू साहेबाला लगाय नाही आज नाही तू एक काम साहेबाला जाऊन भेट होते तिकडे कुठे? मम्मीला घेऊन जा तिकडे ऑफिसला। आता बघा ना आमच्याकडे काय साधन नाही आहे दुसरं। हा सुटे तुझा तू उद्या साहेबाला जाऊन भेट कंप्लेंट टाकली मोठी कोणतरी आमचं पण आम्ही मजबूर आहे नाही आम्हाला माहिती आहे ते तुमच्या हातात नाही आहे, पण तुम्हाला सांगणं माझं काम आहे ना। आता माझे पप्पा नाही आहे, 6 महिने झाले आणि आम्ही सगळं हे करतोय आम्ही। तू आईला घेऊन होते तिकडे जा मेंटेनन्स आपल्या ऑफिसला 5व्या माल्यावर साहेबाला भेट साहेब हे कसं घेता येईल परत आपल्याला, कारण की एकच महिना आम्हाला काढायचं रोडवर। ते भेटेल फाईन करून भेटतं ते काय टेन्शन घेऊ नको तू जा तिकडे पहिला आता आम्हाला कॉपरेट कर इकडे माल वगैरे काढून घ्या वेस्टेज माल आहे तो काढून घ्या काढचाल ते बोलतात उद्या ये, उद्या साहेबाला भेट 5व्या माळ्यावर जाऊन आणि मग हे सगळं भेटेल तुला। चल काढचं मग मी जे दिसतंय ना ते आपलं काढून घे। सगळं गरम आहे। करतो करतो मित्रांनो बघा 1 महिना राहिला आपल्या स्वतःच्या गोष्टीला यायला आणि आपल्याला देव अजून आपली परीक्षा घेतोय। जाऊ दे चला काय हरकत नाही। बापरे गॅस खूप गरम होता मम्मी भाजला मला। हे बघा मी तुम्हाला हे बघा हे सगळं चालू आहे बघा कसं घेऊन जातात सगळ्या गोष्टी। गॅस नाही नेते सगळं बाहेर आहे, आपली गाडीच नेतात फक्त। सिलेंडर तरी घेऊ का मग त्यांच्याकडून? सिलेंडर दे म्हणून घरात सिलेंडर नाही त्याच्यावर जेवण बनवतो आम्ही याच्यावर जेवण पकड बघा हा सांगतो म्हणून सर सिलेंडर तरी ना एकच घरातला आहे तोच आम्ही इथे आणतो तोच करतो। याच्यामध्ये गेला नाही भेटणार हे घेऊन जा ना तुम्ही अख्खं, त्याचं मी रिकवर करू आहोत। ते घेऊन जाऊ तू गोडामध्ये रात्री तुला मदत करेल काय ते आता नाही भेटणार। तुमचा नंबर तरी मिळेल मला? काहीच नाही मग तिकडे येऊन कसं कॉन्टॅक्ट करायचं? हे चल गेलं लगेच आपण काय लग्नाला नाही देत ते नंबर नाही देत, नंबर नाही देत ते। काय बोलताय? थांबा मी ब्लॉग चालू आहे ते तर राहू दे ना चालू। काय आलं अमित थोडा सरक अमित। बघा मित्रांनो आपल्या साईडवाल्याची गाडी काढली नहीं ना अभी वो डाल रहे बोल रहे अभी जा अमित किसको दूँ तेरे को चाहिए?
दादा आहे क्या न्यायची आहे गाडी नंतर. गाडी न्यायची आहे त्यांना. आपलं पेटीएम घे मम्मी. पेटीएम घे बाकी सगळं राहू दे. पेटीएम घे बाकी सगळं राहू दे. आपण सगळं आणू उद्या. पण आणायला पण पोर्टर करायला लागेल. गॅस बोलू दे दो. पुढे ढकल पुढे ढकल. हे सर्व काढ ना बाबू, हे सामान काढ सर्व. नाही गाडी घेतली आधी तर. मग गाडी चावी कुठे मामा? हाँ मामा नहीं वो सब नहीं वो सब नहीं. हे मम्मा गाडी चावी दे ना. कशात? डिमार्ट जवळ बोलव ना डिमार्ट. अगं लॉक करायला मला चावीच भेटत नाही आहे. काय बोलता? काढ मम्मी तो पप्पांनी बनवलं एकच आहे बाबा. आज रात्री किती वाजता यायला लागेल? सिलेंडरसाठी तरी यायला लागेल ना दादा, कारण की एकच घरातला आहे. सिलेंडरसाठी तर यायला लागेल ना मला. ना आता काय नाही करत आहे. वेस्टर्न एक्सप्रेस हायवे जवळ. हां हां कळला कळला. के वॉर्ड जवळ ना. 5 नंबर. हां मम्मा. मम्मी गाडी चावी बघ ना कुठे झाला. ते लोक जर चाळीचा तास असतील ना त्याला गोंधळ करशील. फोकस काढ. भेटली का? चावी नाही भेटत आहे गाडी. मित्रांनो काहीच करू शकत नाही. बघा भेटली भेटली मम्मा. भेटली भेटली. किती हलवतो रे माझं. थांब जरा ह्याच्यात काय आहे काही नाही. कंप्लेनचं नाव कोणी केली कंप्लेन? कंप्लेन सांगतात ना, डिस्क्लोज करतात ना. चमचा आहे ते काहीच नाही. काय देऊ मम्मी तुला? बस मम्मी सोड. म्हणून नाही चांगलं. मग हे सगळं घरी कसं न्यायचं मम्मी? ओढू नका. काय सांगू तुम्हाला आम्ही करा. काहीची घेतो.
सिलेंडर तरी भेटेल का आता रात्री? ते 5 वाजता साहेबाला सांगतो तिकडे. हां मी येतो 5 नंबरला. हे बघा मित्रांनो, फायनली ज्या दिवसाची भीती होती ते झालं. आज आपलं काउंटर चाललं आहे BMCकडे फर्स्ट टाईम. आणि इतके कमी दिवस राहिलेत आपल्या सगळ्या चांगले व्हायला आणि हे असं होतं. सो इट्स ओके गाईज. आता आम्ही जरा टेन्स्ड आहोत. सो आय डोंट नो व्हॉट टू डू राईट नाव, बट मी अँड माय मॉम आर टेन्स्ड राईट, रिअली टेन्स्ड. हे असं सगळं सामान दिसतं मित्रांनो. हे बघा, हे सगळं काढून ठेवलं आहे मी. आता काय करणार, हे घरी न्यायला लागेल. समजा तुमचा दाखला आहे 9,000 याचा फाईन आहे. एक पावती फाडायची 2-3 महिन्यातून, प्लस छोटी पावती 24-83 असं वगैरे फाडायची. नाही 1200 सिलेंडर. भाजीपाला सिलेंडर तर सुटतच नाही. तर भविष्यात आता समजा सर्व होईल ना, त्यावेळेस तुम्हाला त्याच पावते आणि ते तुम्हाला काम येईल. मग आम्ही म्हणजे तुमच्याकडे प्रूफ येते तर तुम्ही फुटपाथ किंवा रस्त्यावर बंद करता. त्याची पावती हां म्हणजे आम्ही BMCला फाईन केला आहे, भरलेला आहे, म्हणजे ते प्रूफ आहे. मग तुम्ही खरंच रस्त्यावरच धंदा करता. मग ते भविष्यात जेव्हा सर्व होईल त्याच्यात तुमच्याकडून ते तुमचं नाव नोंदणी वगैरे ते होईल. वेंडर ॲक्टच्या हिशोबाने होईल सगळं. मग नंतर ते म्हणजे समजा आता काय नाही आता नाही आहे, कारण की 2014ला तो सर्वे झालेला आहे. 14च्या आधीच्या लोकांचं. आम्ही आलो होतो तेव्हा मी नवीन जातो. हे बघ मित्रांनो कसं काढलं आहे ते बाहेर. कंप्लेंटीचं नाव नाही कळत का? असं कळतं ना. गावली टेन्शन ना काय तरी. किती फाईन बोललेत का आपल्याला? नेणार ती गाडी जाणार ना त्याच्यामध्ये. किती फाईन बोललेत? किती? मग ते 10,000 काय बोलतात? 9,600 पकडायचं फाईन म्हणजे छोटा फाईन भरून आणू शकतो. ती बाकी तगडी कंप्लेंट होते असं संध्याकाळी ते आपल्या तिघांना आले. फक्त आपल्या तिघांनाच न्यायला आलेत मित्रांनो. बघा काय माहीत कोणी कोणत्या वनबसांनी कंप्लेंट केली आहे. जाऊ दे, कंप्लेंट करू दे. नाही देत तो नंबर, सिनियर लोक नंबर नाही देत. बंद होती तरी नाही. आपल्या साईडच्या मोमोजवाल्याचं काय चालू आहे? पूर्ण डिसमेंटल केली गाडी त्याची. पीपल सगळे थांबलेत रस्त्यावर, बघतात लोक. दे गॉट नो ऑप्शन जस्ट टू वॉच. हे बघा, हे असं आहे आता सध्याचा सीन. बघा मित्रांनो सामान. मित्रांनो हे बघा, ट्रायपॉड पण तुटला. सगळं सामान आम्ही कसं खाली करतो आमचं आम्हालाच माहिती आहे. आम्ही दोघं दमलो आहे. धंदा करून दमतो, दुकान गिरायकांना देऊन दमतो सामान. आणि आता हे सामान नेऊन दमलो आहे. चाललो घरी. मित्रांनो सगळं सामान घरी आणलेलं आहे. आम्ही सगळं ठेवलं आहे. काय करायचं उद्यापासून ह्या विचारात आहोत आम्ही. लीगल टर्म्समध्ये बघितलं तर हे होणारच होतं कधी ना कधी, आपल्याला माहिती आहे. पण आपण इतकं क्लोज आहे आपल्या गोष्टीसाठी आणि असं होणं मीन्स लाईक पचत नाही आम्हाला. अजून एक गोष्ट, हे जे आपण आता त्यांनी उचलून घेऊन गेलेत, तर सिलेंडर पण गेला आहे आपला, बारका सिलेंडर जो असतो. आणि गाडीचे जे बेसिक फाईन आहे, म्हणजे जे स्टॉल आहे त्याचा बेसिक फाईन जो आहे तो आहे 10,000. तर 10,000 त्याचे फाईन आहे. आणि जसं गाडीचं वजन आहे त्या हिशोबाने पण तो फाईन येणार आहे. आणि जर तुम्ही तो गाडी सोडवत नाही आहात तुम्ही तिथून, तर तुमचा फाईन वाढत जातो रोज. आणि ते मुश्किल होऊन जातं प्रत्येक वेंडरला गाडी सोडवणे. तर मग आता बघूया काय करता येईल.
पण एक गोष्ट नक्की आहे मित्रांनो, आपली जी कंप्लेंट केली होती, ज्या कोणी केली होती ती खूप तगडी कंप्लेंट होती. आपली म्हणजे आणि आपल्या रो मध्ये आपल्या row मध्ये सगळ्या लोकांची. आपण नाही, आपली नाही एकटे. हां, आणि स्पेशली BMC आपल्याच गाड्या उचलायला आली होती. 3 गाड्या तर घेऊन तर गेली आता BMC, त्याच्यात आता आपण काय करू शकत नाही आहे. पण जर आपण उद्या सोडवून जरी आणतोय गाडी तरी ती पुढच्या 8 दिवसात जाणार. तरी ती जाणारच. जाणार. परत ती 100% जाणार. म्हणजे जे आपण 10,000 याच्यात टाकले परत, तर ते परत 100% जाणार. तर आता मम्मी आणि मी एका नवीन प्लॅनवर डिस्कस करतोय. बघू आता काय करता येईल. पूर्ण डिस्कशन झाल्यानंतर आम्ही नक्कीच ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला कळवू. पण तोपर्यंत तुम्ही सुद्धा आमचे ब्लॉग बघत राहा. खूप जास्त इंटरेस्टिंग पॉईंटला आहे आता आमची लाईफ. आणि इंटरेस्टिंग पॉईंटला ह्याच्यामुळे कारण की मम्मीने आता छानसं सरबत जाऊ दे तिकडं, दुनियादारी गेली खड्ड्यात, भोसड्यात गेली दुनियादारी. ये शिविली. जाऊ दे. आपल्याला एवढा त्रास होतोय. मस्त सरबत बनवलंय मम्मीने. भरून देत नाही आणि भीक मागून देत नाही, असं झालंय. जाऊ दे. ज्याची मजबुरी आहे तोच तो माणूस रस्त्यावर दुकान मांडून बसतो ना, ज्याच्याकडे खूप पैसे, गाळा घेऊन बसेल. एवढं पण त्या सरकारला कळत नाही का? अक्कल काय गेली का त्याची घाण ठेवायला? मी तर एवढी शिव्या देते ना नॉनस्टॉप. मित्रांनो, ते गरिबी भेटूया उद्याच्या ब्लॉग हटवायला मध्ये. आलेले, पण ते सारे गरीबच हटवत आहेत. मम्मीने एकदम व्हॅलिड पॉईंट बोलला. गरीबी हटाव क्रॉस, गरीब हटाव टिक. चला मित्रांनो, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. आता वाजले आहेत 12:56 रात्रीचे. आता आम्ही जाऊ झोपायला आणि उद्याचं छान वी हॅव टू स्टार्ट. भाजी दाखव, 2 भाज्या दाखव. किती वेस्ट loss बघा झाले. मित्रांनो, वेस्ट झालंय. वेस्ट झालंय, शिवाय त्यांना 10,000 पण द्या. नको दाखवू. दाखव ना. असं ठरलंय. होय, यांचं काय चाललंय? ते सेलिब्रेशन करते गाडी नेली म्हणून. होय. अरे पेडिग्रीला पैसे कुठून येणार?